बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। या घटनेमुळे पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलाय। ही 15 वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा तरुण कोथरूडमधील सुतादारामध्ये राहतो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 17 मे ते जुलै 2024 या कालावधीमध्ये घडला। अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती। त्यावेळी आरोपीने तिला गोड बोलून लग्न करण्याचं आमिष दाखवलं। घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यामध्येच अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली। मुलगी गर्भवती राहिल्यानंतर बलात्काराची ही घटना उघड झाली। याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक म्हणजे पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास नांदेड सिटी पोलिसांकडून सुरू आहे। मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।